नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी मेसर्स मेट्रो ड्रीम्स म्हणजेच याचं दुसरं नाव आहे पॅरामाउंट या साईटची संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे. जसं की आपल्याला माहीत आहे की 14 जुलैपासून म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज भरण्यासाठी आणि ॲप्लिकेशन करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि ही शेवटची तारीख असणार आहे 13 ऑगस्ट. तर अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. अजून तुमच्याकडे डॉक्युमेंट गोळा झाले नसतील तर डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला स्क्रीनवर शो होत आहे. तुम्ही आज जरी सुरुवात केली तरी तुम्ही असे डॉक्युमेंट गोळा करू शकता आणि या लॉटरीसाठी अर्ज करून तुम्ही तुमच्या स्वप्नाचे घर साकार करू शकता. तर अगर तुम्हाला स्वतः फॉर्म भरायचा आहे तुम्ही स्वतः सुद्धा भरू शकता. अगर तुम्हाला माझी मदत हवी आहे तरी तुम्ही मला कॉल सुद्धा करू शकता. तुम्हाला मी नक्की त्यामध्ये फॉर्म भरून देण्यात मदत करेन. त्यासाठी आपली क्षुल्लक फी असणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा. काय तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. नक्की त्या सर्वांची उत्तर दिले जाईल. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वप्रथम या स्कीमची बेसिक माहिती आपण पाहणार आहोत. जसं की या प्रोजेक्टचे नाव आहे मेसर्स मेट्रो ड्रीम होम्स. याचा स्कीम कोड आहे 427. लोकेशन आहे डाईघर शिळफाटा ठाणे. मग शिळफाट्यापासून ही स्कीम खूप जवळ आहे आणि शिळफाटा टू कल्याण जो रोड आहे त्या रोडवरच ही साईट देण्यात आलेली आहे. एकदम मेन रोडला टच आहे. डीपी रोडला ही साईट. LIG इन्कम ग्रुपसाठी स्कीम आहे. म्हणजे ज्यांचं उत्पन्न 9 लाखाच्या आत आहे ते सर्व लोक याला अप्लाय करू शकतात आणि जे EWS मध्ये आहेत म्हणजे ज्यांचं उत्पन्न 6 लाखाच्या आत आहे ते सुद्धा या साईटसाठी अप्लाय करू शकतात. तर यासाठी डिपॉझिट असणार आहे 10,590 रुपये, ज्यामधील 590 रुपये ही त्यांची फॉर्म फी असते आणि 10,000 रुपये डिपॉझिट असते. जर का तुम्ही या लॉटरीमध्ये विजेते नाही ठरले तर तुम्हाला हे जे 10,000 रुपये आहेत ते तुमच्या अकाउंटला परत रिफंड केले जातात. या स्कीममध्ये टोटल 28 फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत जे की जास्तीत जास्त 1 BHK आहेत. यामध्ये जी किंमत ठेवण्यात आलेली आहे ती 16 लाखापासून 15.91 ते 16.5 लाखापर्यंत किंमत ठेवण्यात आलेली आहे. ज्याचा कार्पेट एरिया आहे 382 ते 433 स्क्वेअर फूट आणि हे फ्लॅट जे आहेत ते बिल्डर फ्लॅट प्रमाणेच आहेत. यामध्ये काही फरक ठेवण्यात आलेला नाहीये. याची डेट ऑफ कम्प्लिशन जी आहे ती 30 डिसेंबर 2026 आहे. म्हणजे नेक्स्ट इयर याचं पोझिशन आहे. बऱ्यापैकी या सर्व साईटचं काम होत आलेलं आहे. याला कोणतीही कायदेशीर अडचण नाहीये. म्हणजे कोणतेही लिटिगेशन याला नाहीयेत. यामध्ये 2 विंग्स आहेत, बिल्डिंग नंबर 1 आणि बिल्डिंग नंबर 2. आणि म्हाडाचे फ्लॅट जे आहेत ते दोन्ही विंग मध्ये आहेत आणि 1st to 6th फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स 1 BHK जे देण्यात आलेले आहेत. त्यानंतर बिल्डिंगच्या डिटेल पाहिले तर बिल्डिंग नंबर 1 आणि 2 सेमच आहेत. दोन्ही बिल्डिंग 36 फ्लोअरच्या देण्यात आलेले आहेत. 36 फ्लोअर्स आहेत यामध्ये आणि एका फ्लोअरला टोटल 5 फ्लॅट देण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये 3 लिफ्ट्स आहेत आणि 2 स्टेअरकेसेस देण्यात आलेले आहेत. आणि जो मधला पॅसेज आहे तो 2.45 मीटर म्हणजे जवळपास 8-9 फूटचा सोडण्यात आलेला आहे. ही जी साईट आहे ती ऍक्च्युली मॅपवर कुठे आहे हे आपण पाहणार आहोत. फक्त एक आपल्याला अंदाज यावा की लोकेशन याची कुठे आहे यासाठी आपण हे पाहणार आहोत. तर तुम्ही अगर जसं की याचं नाव आहे मेसर्स मेट्रो ड्रीम होम्स, अगर असं तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला हे साईटचं सर्च होणार नाही. तर तुम्हाला याचं ऍक्च्युअल नाव जे आहे ते पॅरामाउंट बाय मेट्रो ग्रुप असं या साईटचं ऍक्च्युअल नाव आहे. तर ते तुम्हाला सर्च करावं लागेल. जसं की आपण इथं सर्च केलं आहे पॅरामाउंट बाय मेट्रो ग्रुप, तर तुम्हाला इथं रेड कलरचा डॉट दिसेल की ज्यामध्ये ही साईट आपल्याला इथं शो होत आहे. आता यामध्ये काही फोटो सुद्धा आहेत की तुम्ही पाहू शकता बॅक साईडचं गार्डन वगैरे जे आहे, एमिटी स्पेस जो आहे जो की म्हाडा फ्लॅटला सुद्धा असणार आहे तो इथं तुम्ही पाहू शकता. त्यानंतर हे बेडरूम वगैरे आहे. याची तुम्ही जी बिल्डरची जी जाहिरात आहे 64 लाखात 2 BHK वर देत आहे अशी जाहिरात आहे हे पण तुम्ही पाहू शकता. आणि ही ऍक्च्युअल बिल्डिंगचा जो फोटो आहे जानेवारी 2023चा आहे. जानेवारी 2023ला बिल्डिंग या पोझिशनला होती. म्हणजे बऱ्यापैकी सर्व फ्लोर्स उभे राहिलेले होते. अशा पद्धतीने ही बिल्डिंग असणार आहे. एकदम मस्त अशी स्कायस्क्रेपर टाईपमध्ये बिल्डिंग असणार आहे ही. तर ही साईटचे फोटो आहेत ॲक्च्युली थोडेफार. ही पाहू शकता ही थोडा फार जुना फोटो आहे. हा 2021चा आहे. आपण जुना आहे फोटो. तर अशा पद्धतीने ही बिल्डिंग आहे. समोर मोठा डीपी रोड आहे आणि बॅक साईडला याचा एमिटी स्पेस देण्यात आलेला आहे. तर आता ही साईट ॲक्च्युली कुठे आहे हे आपण पाहूया.
तर तुम्ही इथं पाहू शकता हा जो आहे हा शिळफाटा आहे. म्हणजेच शिळफाट्यापासून तुम्हाला इकडून कल्याणला जाण्यासाठी रोड आहे. शिळफाटा टू कल्याण रोड आहे. त्या रोडलाच ही साईट देण्यात आलेली आहे, जी की डाईगर या गावात आहे आणि ठाण्यामध्ये येते ही साईट. तर इकडे पाहू शकता तुम्ही, इकडे डोंबिवली आणि कल्याणला जाण्याचा रोड आहे. इकडे आहे कल्याण, डोंबिवली आणि कल्याण असा हा रोड इथं आहे. फक्त की अंदाजासाठी आपण बघत आहोत. आता आपण ही साईट ऍक्च्युली पाहूया कसं आहे. या स्ट्रीट व्ह्यू आपण पाहिला आता सध्याचा, तर हा सध्या नाही, हा फार जुना आहे, यामध्ये अपडेट झालेलेच नाही आहे स्ट्रीट व्ह्यू मध्ये सुद्धा. तर ही बिल्डिंग जी आहे ती पूर्ण सध्या रेडी झालेली आहे. हा जो आहे त्याचा बिल्डिंग समोरचा रोड आहे, जो की कल्याण शिळफाटा रोड आहे. इकडे शिळफाटाला जातो रोड आणि या साईडला कल्याण रोड जातो. तर या साईटची लोकेशन जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डायरेक्ट क्लिक करून गुगल मॅप्सलाही तुम्हाला लोकेशन ओपन होईल आणि तुम्ही याचा आसपासच्या एरियावर कसं आहे ते सर्व इथं सर्च करू शकता. किंवा तुम्हाला बऱ्यापैकी जे येथील राहणारे लोक आहेत त्यांना बऱ्यापैकी माहीत पण असेल की हा एरिया सध्या काय डेव्हलपमेंटच्या पोझिशनमध्ये आहे. तर तुम्ही हे सर्व तिथं चेक करू शकता. आता आपण याचा फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे. तर मित्रांनो, आता ह्या ए आणि बिल्डिंग नंबर 1 आणि बिल्डिंग नंबर 2 मध्ये म्हाडाचे फ्लॅट्स नेमकं कोणत्या फ्लोअरला आहेत हे आपण पाहणार आहोत. तर 1 आणि 2 नंबर या दोन्ही विंगमध्ये फर्स्ट टू 6 फ्लोअरमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. आणि तेही 1 आणि 2 नंबर जो फ्लॅट आहे तेच फक्त म्हाडासाठी आहेत. बाकी 3, 4, 5 हे जे आहे ते 2 BHK आहेत आणि ते बिल्डरचे आहेत. आणि एकाच फ्लोअरला असणार आहेत बिल्डरचे फ्लॅट पण आणि म्हाडाचे फ्लॅट सुद्धा. आणि इथे कोणत्याच फ्लॅटला इथे बाल्कनी देण्यात आली नाही. म्हणजेच बिल्डरच्या फ्लॅटला सुद्धा बाल्कनी नाही आहे आणि म्हाडाच्या फ्लॅटला सुद्धा बाल्कनी नाही देण्यात आली. त्यामुळे म्हाडा फ्लॅट आणि बिल्डर फ्लॅट सेमच आहेत. आता आपण फर्स्ट टू 6 फ्लोअरमध्ये जो सेकंड हा एक प्लॅन आपल्याकडे आहे. एक फक्त अंदाज येण्यासाठी मापांचे, की बाबा कोण फ्लॅट कशा साईजचे आहे किंवा ॲक्च्युअल म्हणजे फ्लोअर पूर्ण कसा आहे हे पाहण्यासाठी आपण हे पाहणार आहोत. थोडंसं अस्पष्ट इथं तुम्हाला दिसत आहे, पण मी तुम्हाला सांगतो कसं कसं आहे ते. तर हा जो आहे हा मधला पॅसेज आहे. टोटल 5 फ्लॅटमधील एका फ्लोअरला 5 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. आणि मधला पॅसेज जो आहे तो 2.45 मीटर एवढा रुंद सोडण्यात आलेला आहे. भरपूर मोठा स्पेस इथं मध्ये सोडण्यात आलेला आहे. या ठिकाणी 3 लिफ्ट्स आहेत आणि 2 स्टेअरकेस आहेत. इकडे एक स्टेअरकेस आहे आणि ही एक स्टेअरकेस आहे. तर 2 स्टेअरकेस आणि 3 लिफ्ट सोडण्यात आलेली आहेत. त्यानंतर या एक साईडला जे आहे तो 2 BHK बिल्डरचा आहे, जो की 5 नंबरचा आहे, 4 नंबरचा आहे आणि 3 नंबरचा आहे. हे 3 जे आहेत 2 BHK ते बिल्डरचे आहेत. इकडे लिफ्ट जिने आहेत आणि ह्या साईडची 2 फ्लॅट्स आहेत ते म्हाडासाठी सोडण्यात आलेले आहेत. तुम्ही ते वाचू पण शकता की 2nd to 6th फ्लोअर म्हाडासाठी अलोकेट झालेले आहेत हे. आणि फ्लॅट नंबर फर्स्ट अँड सेकंड हे म्हाडा कॉम्पोनंट आहेत. म्हणजे हा फर्स्ट अँड सेकंड हा फ्लॅट आहे. तर हा म्हाडासाठी इथं सोडण्यात आलेला आहे. आता आपण याचे डायमेन्शन ॲक्च्युअली कसे ते पाहूया. आता यामध्ये जो सेकंड नंबर जो फ्लॅट आहे तो पाहूया. डायमेन्शन सर्व फ्लॅटचे सेमच आहेत, यामध्ये काही फरक नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता की हा जो पॅसेज आहे मधला, जो खूप मोठा चांगला देण्यात आला 2.4 मीटरचा, इथून या लिव्हिंग रूममध्ये एंट्री होते. लिव्हिंग रूमचं जे माप आहे, लिव्हिंग रूम अशा पद्धतीने एक मोठासा लिव्हिंग रूम देण्यात आलेला आहे. आणि हे जे बाल्कनीचे जे माप होतं ते एन्क्लोज करण्यात आले, म्हणजे एन्क्लोज बाल्कनी देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने. आणि हा लिव्हिंग रूम जो आहे तो 15.25 असा 10 फुटाचा 15.15 बाय 10चा लिव्हिंग रूम इथे देण्यात आलेला आहे. नंतर इकडून अशी किचनला एंट्री आहे. किचनचं माप जे आहे ते 8.5 बाय 7.5 असं ठेवण्यात आलेलं आहे. किचनला सुद्धा चांगली विंडो देण्यात आलेली आहे आणि हॉलला सुद्धा चांगली मोठी विंडो इथं देण्यात आलेली आहे. नंतर इकडे जे आहे ते कॉमन टॉयलेट बाथरूम आहे, जे की 7 बाय 4.5 या मापाचं आहे. कॉमन टॉयलेट बाथरूम सुद्धा खूप मोठ्या साईजचं देण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला इकडून जी आहे ती बेडरूमला एंट्री आहे इथूनच. किचनला लागूनच जी आहे ती बेडरूमला इथून एंट्री आहे. हा थोडासा स्पेस आहे बेडरूममध्ये एंट्रीसाठी. आणि इकडे जे आहे ते बेडरूमचं माप जे आहे 10 बाय 10ची बेडरूम आहे. तुम्हाला इथे कबर्डसाठी एक थोडासा स्पेस सोडण्यात देण्यात आलेला आहे. तुम्ही कबर्ड वगैरे तुमचं मॅनेज करू शकता, ठेवू शकता. इकडे विंडो देण्यात आलेली आहे. आणि या साईडला बेडरूमला जे आहे अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलं आहे, जे की सेम याच मापाचं आहे. जवळपास 4.5 बाय 7.5 या मापाचं 7 बाय 4.5 या मापाचं टॉयलेट बाथरूम सोडण्यात आलेलं आहे. आणि हे जे आहे ते सर्व बऱ्यापैकी 1 BHK आहेत फर्स्ट टू 6 फ्लोअरला. बिल्डिंग 1 मध्ये 12 आणि बिल्डिंग 2 मध्ये 12 असे 24 1 BHK आहेत.
आणि बाकीचे 4 आहेत 2 BHK ते आपल्याला सध्या तरी यामध्ये फाइंड आउट झाले नाहीत, पण यापैकीच काहीतरी असणार आहेत. मे बी रिफ्यूज फ्लोला सुद्धा असू शकतात. पण हे थोडीशी अस्पष्टता असल्यामुळे आपल्याला इथे ह्यात शोधण्यात आलं नाही. पण 1 BHKचं लोकेशन तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे. कसं या पद्धतीने आहे. फ्लोर प्लॅन एकदम छान आहे. बिल्डर फ्लॅट एकाच आणि म्हाडा फ्लॅट एकाच फ्लोअरला आहेत. कोणतेही मध्ये पार्टिशन नाहीये. त्यामुळे तुम्हाला असं कधी वाटणार पण नाही की हा म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. बिल्डरचे फ्लॅट सुद्धा याच मापाचे आहेत जे अदर फ्लोअर्सला आहेत ते. त्यामुळे असं म्हाडाचा फ्लॅट किंवा बिल्डर फ्लॅट यामध्ये काही फरक नाहीये. तर तुम्ही इथे फ्लॅट घेऊ शकता. मित्रांनो, म्हाडाची जी साईट आहे आपली मेट्रो पॅरामाउंट म्हणजे मेट्रो ड्रीम होम्स ह्याच साईटला नाव आहे पॅरामाउंट असं. मेट्रो पॅरामाउंट असं याला नाव आहे. तर त्याची जी आहे ती मार्केट प्राईस काय आहे ॲक्च्युली ते आपण इथे पाहणार आहोत. आणि तुम्हाला माहीत आहे की म्हाडा फ्लॅट आणि बिल्डर फ्लॅट यामध्ये काहीच फरक नाही आहे. सेम साईजचे म्हाडा आणि बिल्डर फ्लॅट देण्यात आलेले आहेत. त्यामुळे जी मार्केट प्राईस इथे देण्यात आलेली आहे सेम तीच मार्केट प्राईस म्हाडा फ्लॅटला सुद्धा ॲप्लिकेबल असणार आहे. आता तुम्ही पाहू शकता की ही बिल्डिंग वगैरे आहे मेट्रो पॅरामाउंटची. अशा पद्धतीने ही बिल्डिंग असणार आहे. त्यामध्ये काही फोटोज आहेत आपण इथे पाहू शकता. अशा पद्धतीने ही बिल्डिंग बनणार आहे. मेन रोडला ही टच असणार आहे बिल्डिंग. ए आणि बी अशा 1 नंबर आणि 2 अशा विंगचे नाव आहेत. बिल्डिंग नंबर 1 आणि बिल्डिंग नंबर 2 आणि बॅक साईडला तुमचा थोडासा ॲम्युनिटी स्पेस वगैरे देण्यात आलेला आहे. त्यामध्ये सर्व गार्डन्स वगैरे सर्व यामध्ये बऱ्यापैकी बनवण्यात येणार आहेत. अशा पद्धतीने 1 BHK यामध्ये असणार. तर आपण आता इथे मार्केट प्राईस पाहूया कशी आहे. डिसेंबर 2026ला याचं पोझिशन आहे आणि पूर्ण बिल्डिंग जी आहे सध्या उभी झालेली आहे आणि इंटरनल मे बी कामं बाकी असतील थोडीफार. तर ते यावेळेत होऊन जातील असं मला वाटतंय. आता यामध्ये आपण मार्केट प्राईस अगर पाहिली तरी तुम्ही पाहू शकता की हा प्रोजेक्ट एरिया 2 एकरचा आहे. 378 ही जी साईज आहे ही म्हाडा फ्लॅटचीच साईज आहे आणि असेच फ्लॅट बिल्डरचे सुद्धा आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता की 11,000 पर स्क्वेअर फूट असा इथं रेट इथं मेन्शन केलेला आहे यांनी या वेबसाईटवर. हे housing.com ची वेबसाईट आहे. इथं इथं मार्केट रेट जो आहे इथं देण्यात आलेला आहे 11,000 पर स्क्वेअर फीट. आणि इथे जर आपण त्या फ्लॅटची एक्झॅक्ट व्हॅल्यू काढली तर जो 378 स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे जो की म्हाडाचा पण सेम साईजचा आहे तो 41.58 लाख एवढी किंमत इथं देण्यात आलेली आहे. आणि यामध्ये एक्स्ट्रा चार्जेस सुद्धा असणार आहेत असं बोललं जातंय. तर अशा पद्धतीने हा जो आहे हा मार्केट रेट खूपच जास्त आहे. जवळपास 10 ते 11,000 रुपये पर स्क्वेअर फूट एवढा इथं या एरियामध्ये इथं पण तुम्ही पाहू शकता की 10 ते 11,000 पर स्क्वेअर फूट एवढा इथं मार्केट रेट आहे. त्या तुलनेत म्हाडाचा रेट पण पाहूया. म्हाडाचा 382 कार्पेट एरिया म्हणजेच सेम ॲज बिल्डर कार्पेट एरियाच आहे हा. आणि त्याची म्हाडाची किंमत जी आहे ते 16 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये ॲडिशनल चार्जेस अजून ॲड होणार आहेत म्हणजेच तुमची स्टॅम्प ड्युटी वगैरे ह्या सर्व गोष्टी यामध्ये ॲड होणार आहेत. तर याचा जो आपला रेट पडतो जवळपास बिल्डरचा जो रेट आहे त्याच्या निम्माच रेट येतो. त्यामुळे नक्की तुम्ही या साईटला मला वाटतं अप्लाय करायला पाहिजे. चांगल्या रेटमध्ये तुम्हाला इथं फ्लॅट मिळणार आहेत. तर या ठिकाणी रेंटचा जर विचार केला तर तुम्हाला इथं 2 BHK साठी जवळपास 15,000 ते 17,000 रुपये रेंट भेटते. पण जो की म्हाडाचा फ्लॅट आहे त्याला मला वाटतं 1 BHK असल्यामुळे तुम्हाला 10,000 प्लस तुम्हाला इथं रेंट मिळायला पाहिजे. या साईटमध्ये एक ॲडव्हान्टेज मला असं वाटते की यामध्ये म्हाडा फ्लॅट आणि बिल्डर फ्लॅट यामध्ये काही फरक ठेवण्यात आलेला नाहीये. म्हाडा फ्लॅट पार्किंगमध्ये सुद्धा नाहीत तर प्रत्येक फ्लोअरला जिथं बिल्डरचे फ्लॅट त्या सुद्धा फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला भविष्यात कधी वाटणार नाही की हा म्हाडाचा फ्लॅट आहे किंवा यामध्ये काही तुम्हाला रेटनुसार काही फरक पडणार नाही मार्केट रेटच्या. बाकी बाल्कनी तर कोणत्याच फ्लॅटला नाहीये. म्हाडाच्या पण नाही आणि बिल्डरच्या पण नाहीये. कदाचित ट्रेंड तिथं नाहीये बाल्कनीचा. आणि शिवाय तुम्हाला सर्व ॲम्युनिटी सुद्धा इथे वापरायला भेटणार आहेत. कारण यामध्ये कोणतेही पार्टेशन किंवा काही वेगळं असं केलेलं नाहीये. त्यामुळे माझा अंदाज आहे की तुम्हाला यामध्ये सर्व ॲम्युनिटी सुद्धा भेटणार आहेत. आणि ही साईट जी आहे ती मेन DP रोड टचच आहे. त्यामुळे ते तुम्हाला ॲक्सेस सुद्धा चांगली असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण याच्या सर्व बाबी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या अजून काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर विचारू शकता. सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर व्हिडिओला एंडपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.